रमेश 2014 कॉलेज पूर्ण झाल्यानंतर एका कंपनीत नोकरीला लागतो. रमेशचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं. त्यासाठी तो पगारातून 10,000 रुपये दर महिना सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा करत असतो. त्यावेळी 2014 घराची किंमत होती 10 लाख रुपये. रमेश विचार करतो की घर घेण्यासाठी 8 ते 10 वर्ष त्याला सेव्हिंग करावे लागेल. असेच 10 वर्ष निघून जातात. रमेशच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये आता एकूण 14 लाख रुपये जमा आहेत. त्यात रमेशची सेव्हिंग आणि त्यावर बँकेने दिलेले 4% व्याज समाविष्ट आहेत. रमेश आता घर घेण्याचे प्लॅनिंग करतो. मात्र आता जे घर 2014 10 लाख रुपयाला मिळत होते त्याच घराची किंमत आता 20 लाख रुपये झाली आहे. याचाच अर्थ 10 वर्ष सेव्हिंग करून सुद्धा रमेशला आपलं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करता येत नाही. आता हे झाले कसे? 10 वर्ष आधी जे घर 10 लाख रुपयांना मिळत होते तेच आता 20 लाख रुपयांना मिळत आहे. फक्त घरच नाही तर मागील 10 वर्षात सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. 2014 तांदूळ 20 रुपये किलोने मिळत होते तेच आता 2024 40 रुपये किलोने मिळत आहे. साखर जे 2014 15 रुपये किलोने मिळत होती तीच आता 45 रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे आपल्याला खर्चासाठी 2014 जिथे 10,000 रुपये पुरेसे असायचे 10 वर्षानंतर 20 ते 25,000 सुद्धा पुरेसे होत नाही. या सगळ्यामागे कारण आहे महागाई म्हणजेच इन्फ्लेशन. प्रत्येक वर्षी इन्फ्लेशन हे कमी अधिक दराने होत असते. त्यामुळे वस्तूंच्या किमती त्या दराने वाढत जातात आणि रुपयाची किंमत कमी होत जाते. वाढत्या महागाईमुळे आपली पर्चेसिंग पॉवर म्हणजेच खरेदी करण्याची क्षमता कमी होत जाते. जी वस्तू आज आपण 100 रुपयांना खरेदी करतो तीच वस्तू 4 वर्षानंतर आपण 100 रुपयांना खरेदी करू शकणार नाही. कारण 4 वर्षानंतर इन्फ्लेशनमुळे वस्तूंच्या किमती वाढलेल्या असणार. आपले आई वडील आजी आजोबा यांच्याकडून आपण कधी ना कधी हे ऐकले असणार की आमच्या वेळेला ही वस्तू 10-20 रुपयांना मिळायची आणि आता तीच वस्तू 500 आणि 1000 रुपयांना मिळते. कारण इन्फ्लेशनमुळे वस्तूंच्या किमती वर्षानुवर्षे वाढत गेल्या आणि रुपयाची किंमत कमी होत गेली. त्यामुळे आपल्याला आज जास्त रुपये खर्च करून वस्तू खरेदी कराव्या लागतात. आपल्या देशात बहुतेक मिडल क्लास फॅमिलीमध्ये नोकरी किंवा एखादा लहान बिझनेस हा इन्कमचा एक प्रमुख स्रोत असतो. अशावेळी आपली इन्कम महागाईच्या दराने किंवा त्यापेक्षा जास्त दराने नाही वाढली तर घर चालवणे आणि सेव्हिंग करणे हे कठीण होऊन जाते. अशावेळी मग लोक भविष्यात घर, गाडी, लग्न, शिक्षण, आरोग्य यांसारख्या गोष्टींसाठी येणाऱ्या खर्चासाठी कसे प्लॅनिंग करणार? म्हणून आपली आर्थिक प्रगती घडवून आणण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी इन्फ्लेशनबद्दल माहिती घेणे आणि इन्फ्लेशनपेक्षा जास्त दराने पैसे कमवणे आवश्यक आहे. इन्फ्लेशन हे दरवर्षी 5 ते 6% होत असते. तर बँकेत सेव्हिंग अकाउंटमध्ये आपल्याला 4% व्याज मिळते. याचाच अर्थ सेव्हिंग अकाउंटमध्ये आपले पैसे दरवर्षी 4% वाढत जातात. जर आपण आपली सगळी कमाई फक्त सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवली किंवा घरातच जमा करून ठेवली तर इन्फ्लेशनमुळे त्या रुपयांची किंमत कमी होत जाते. त्यापासून वाचण्यासाठी आपण आपले रुपये योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केले पाहिजे आणि अशा प्रकारे इन्व्हेस्ट केले पाहिजे की टॅक्स आणि बाकी चार्जेस वगळून मिळणारे रिटर्न्स हे इन्फ्लेशन रेटपेक्षा जास्त असले पाहिजे. समजा इन्फ्लेशन रेट 5% आहे आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंटमधून 5% रिटर्न मिळाले तर आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस होत नाही. परंतु जर आपल्याला इन्फ्लेशन रेटपेक्षा कमी रिटर्न्स मिळाले तर मात्र आपल्याला लॉस होतो. म्हणून जर आपल्याला महागाईला हरवून चांगला प्रॉफिट मिळवायचा असेल तर आपली इन्व्हेस्टमेंट म्हणून मिळणारे रिटर्न्स हे महागाईच्या दरापेक्षा जास्त असले पाहिजे. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आजच्या काळात आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत जसे की रिअल इस्टेट, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड इत्यादी. मात्र या गोष्टींमध्ये मिळणारे रिटर्न्स हे नेहमी फिक्स नसतात. कधी त्यातून मिळणारे रिटर्न जास्त असू शकतात तर कधी कमी. अशावेळी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचे असेल तर सर्वप्रथम त्या कंपनीचे प्रोडक्ट, ॲसेट्स, कंपनीने घेतलेले कर्ज, कंपनीचा बिझनेस, कंपनीला होणारा फायदा आणि नुकसान इत्यादी गोष्टींचा अभ्यास म्हणजेच अनालिसिस करणे आवश्यक असते. तसेच कंपनीत गुंतवणूक करताना असणारी रिस्क सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. बऱ्याचदा डबल रिटर्न्स मिळवण्याच्या नादात लोक खोट्या स्कीम किंवा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात जे त्यांना चांगले रिटर्न्स मिळवून देण्याची हमी देतात आणि नंतर त्यांची फसवणूक करून त्यांची गुंतवणूक घेऊन फरार होतात. म्हणून इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. आपण आपल्या शेजारी किंवा नातेवाईकांकडून बऱ्याचदा हे ऐकलेही असेल की त्यांनी या फंडात किंवा या स्कीममध्ये पैसे गुंतवले आणि त्यांची फसवणूक झाली. म्हणून आपण प्रथम चेक केले पाहिजे की या स्कीम लिगल आहेत की इलिगल आणि ते पैसे डबल करून कसे देतात आणि अशा डबल करणाऱ्या स्कीमपासून आपण लांबच राहिले पाहिजे. शेअर मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड हे सेबी सारख्या गव्हर्नमेंट एजन्सीकडून नियंत्रित केले जातात. रिअल इस्टेटमध्ये सुद्धा सरकारी परवाना असलेल्या ठिकाणीच गुंतवणूक करणे योग्य असते.
त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इन्व्हेस्टमेंट करण्याआधी केला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याचबरोबर बँकेत FD तसंच पोस्टल स्कीममध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो. अशा प्रकारे आपण आपल्या गरजेनुसार योग्य तो पर्याय निवडून आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.